प्रश्न क्रमांक 5. क्रमांक 5 8361. आपलं अध्यक्ष महोदय, शासनामार्फत गोरगरिबांना धान्य देण्याची योजना आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातल्या 80 करोड लोकांना मोफत धान्य देतो. एका माणसाला 5 किलो धान्य देण्याचा एक चांगला कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून राबवला जात आहे. परंतु असं लक्षात येतं की भंडारा जिल्ह्यामध्ये जे रेशनच्या दुकानाच्या माध्यमातून जे मोफत धान्य मिळायचं आहे ते धान्य लाभार्थ्यांना न मिळतात परस्पर रेशन दुकानदार किंवा काही मधले दलाल हे त्या ठिकाणी मोठ्या व्यवसायाने विकतात आणि या संदर्भात मोठा त्या ठिकाणी घोटाळा होतो. गोरगरिबांना धान्य मिळत नाही. या संदर्भात भंडाऱ्यामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. विविध वर्तमानपत्रामध्ये या संदर्भातल्या बातम्या आल्या. पण या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारे कोणताही घोटाळा झाला नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो याच सदनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा मुद्दा आला. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पोलीस विभागाने अशा प्रकारचा तांदूळ मोठ्या प्रमाणात पकडला होता. गडचिरोलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पकडला आला. परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झाला नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हा जो विषय आहे साधारणतः त्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाला मिळणारं धान्य हे मधल्या काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या व्यापाऱ्यांच्या घशात टाकण्याचं काम सुरू झालं आहे. छोटे व्यापारी हे धान्य घेतात, हा धान घेतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या राईस मिलमध्ये नेले जातात. त्याच्यामध्ये प्रक्रिया होते. अनेक ठिकाणी प्रक्रिया केल्यावर त्याचा भाव वाढतो किंवा त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया सुद्धा होते आणि या रासायनिक प्रक्रिया करताना त्या ठिकाणी धानाला त्या ठिकाणी तांदळाला धोका पोहोचतो आणि लोकांना त्या ठिकाणी रसायन मिश्रित तांदूळ सुद्धा खावं लागते. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आणि या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गैरमार्गातून काही मोठे लोक त्यासाठी पैसा कमवतात. पण याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पैसा कमवणं वेगळा आहे, परंतु जो आपला गरीब माणूस आहे, जो अंत्योदय आहे, जो शेवटच्या घटकापर्यंत धान्य पोहोचलं पाहिजे. म्हणजे कोरोना काळामध्ये या देशातल्या प्रत्येक गरीब माणसाला धान्य मिळालं. एक महत्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने राज्य सरकारने आणली आहे. परंतु या योजनेचा लाभ त्या विशिष्ट आमच्या गरीब लाभार्थ्यापर्यंत जो अंत्योदयचा लाभार्थी आहे, जो प्राधान्य क्रमामध्ये प्रथम क्रमांकाचा लाभार्थी आहे, त्या लाभार्थ्यांना धान्य न पोचता ते त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या घशामध्ये टाकण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये शासनाचे विविध अधिकारी सुद्धा लिप्त झाले आहेत. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या प्रकरणाची छापील उत्तर न देता सविस्तर चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून योग्य लोकांना न्याय दिला पाहिजे. आणि आपण ही चौकशी करणार का हा माझा प्रश्न आहे या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं की करोना काळामध्ये सुद्धा सगळ्यांना अन्नधान्य पोहोचवण्यात आले. खरं आहे, 54,000 दुकानांमधून आपण अनेक अडचणींना तोंड देऊन सगळ्यांना आपण हे धान्य पोहोचवलं. आणि त्यांनी जे प्रश्न जो विचारला आहे त्या संदर्भामध्ये या प्राधान्य कुटुंब योजनेमध्ये 1,86,013 शिधापत्रिकावर 7,73,457 लोक आहेत एकूण लाभार्थी. अंत्योदयमध्ये 66,734 शिधापत्रिकांवर 2,48,916 हे लाभार्थी आहेत. आणि या सगळ्यांना अध्यक्ष महोदय ई-पॉस मशीनद्वारे जे आहे हे धान्य जे आहे वाटप करण्यात येतं. आणि या वेळचं जे आहे आपण जे पाहिलं तर मे 25 मध्ये 98% धान्याचं वाटप झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट पाठवलेला आहे तर अशी कुठली तक्रार प्राप्त झालेली नाही. 58% धान्य जे आहे अंत्योदय आणि प्राधान्य या दोघांनाही पूर्णपणे वाटप झालेलं आहे. सन्मान्य आमदार महोदयांनी जे सांगितलं की रासायनिक मिश्रित असं काही तांदूळ वगैरे असं काही नसतं साहेब. हे जे आहे भारत सरकारची एक योजना आहे की जे कुपोषित जिल्हे आहेत त्या ठिकाणी विटॅमिन युक्त तांदूळ द्यावेत म्हणून. आणि त्यामध्ये तांदूळ आणि त्यांनी ते जे ठरलेले जे विटॅमिन्स आहेत ते मिक्स करून तो तांदूळ दिला जातो. काही ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की हा तांदूळ जो आहे काय त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ दिला जातो. अध्यक्ष महोदय, तांदळापेक्षा प्लास्टिक महाग आहे. तो महाग कशा तिकडे देतील ते जे आहे लोकांचा गैरसमज होतो.
कारण तो फोर्टिफाईड तांदूळ हा भारत सरकारच्या निर्णयानुसार कुपोषित लोकांना जो देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.